नमस्कार. सकलमच्या पुस्तकवाला या पुस्तकांविषयीच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज या विशेष पॉडकास्टमध्ये माझ्यासोबत विशेष पाहुणे आहेत डॉक्टर प्रकाश पवार. न- आज प्रकाश पवार सरांच्या सकल जनवादी छत्रपती शिवराय या पुस्तकावर आपण चर्चा करणार आहोत. हे पुस्तक अनेक अर्थानं आगळं असं पुस्तक आहे. याचं कारण शिवाजी महाराजांच्या चरित्रासंदर्भात आतापर्यंत अनेकांनी लिहून ठेवलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रातले जे सर्वांना माहिती असलेले खूप लोकप्रिय असे जे प्रसंग आहेत, म्हणजे शाहिस्ते खानाचं पानिपट्य असेल किंवा अफजल खानाचा वध असेल, आग्र्याहून सुटका असेल किंवा पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका असेल, या सगळ्या विषयांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं झालेली आहेत. इतिहासनिष्ठ असं विश्लेषण झालेलं आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाणारे काही तपशील, संदर्भ पवारसाहेबांनी गोळा केले आहेत आणि त्या संदर्भातून हा एक आगळा ग्रंथ आकारलेला आहे. सकल जनवादी छत्रपती शिवराय. तो अलीकडंच सकाळ प्रकाशननं प्रकाशित केला. त्या ग्रंथाचं अभ्यासकांमधून खूप चांगलं स्वागतही होते. प्रकाश पवार सर हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत, शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत, समकालीन राजकीय घडामोडीचे अभ्यासक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. ही त्यांची ओळख एका बाजूला आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये इतिहासाकडं पाहण्याची एक वेगळी दृष्टी ते विकसित करत आहेत. जिजाऊंच्या संदर्भातलं जिजाऊंचं एक वेगळं चरित्र त्यांच्या नावावर अलीकडंच निर्माण झालं आहे आणि त्याचाही ज्यांच्या चर्चा करणार आहे किंवा अभ्यासकांच्या जगामध्ये त्याचंही स्वागत झालं आहे. त्या पाठोपाठ शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्राकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारा हा ग्रंथ वाचकांचा मिळालेला आहे. आज या ग्रंथावर चर्चा करण्याचं निमित्त आहे ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं या पुस्तकावर आज चर्चा करणार आहोत. पवार सर, आपलं सकलमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आत्तापर्यंत खूप पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधून शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघितले गेले. म्हणजे शिवाजी महाराजांचं मार्क्सवादी पद्धतीनं अभ्यास झाला आहे, शिवाजी महाराजांचा गांधीवादी दृष्टिकोनातून अभ्यास झाला आहे, शिवाजी महाराजांच्या चरित्राचा हिंदुत्ववादी धारणांना मध्यवर्ती ठेवून पण अभ्यास झाला आहे, मांडणी झाली. कथा कादंबऱ्यात म्हणाल तसे शिवाजी महाराज आपल्याला भेटतात. इतकं सगळं विपुल लेखन झाल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या आणि देशाबाहेरच्याही अभ्यासकांनी त्याच्यावर लिहिलं आहे. इतकं सगळं लिहून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे का वळावंसं वाटलं आणि त्यातून आपल्याला असं वेगळं काय हाताला लागलं जे या पुस्तकाच्या निमित्तानं वाचकांचं मिळालेलं आहे? मला असं वाटतं की हा तुम्ही विचारलेला प्रश्न सामान्य वाचकांसाठी आणि विशेष ज्यांना ज्ञान संकलित करायचं असतं अशा दोन्ही वर्गांसाठी महत्त्वाचा आहे. बरं. हा का तर हे पुस्तक लिहित असताना असं परत परत जाणवत होतं की माहितीचे तपशील खूप आहेत. बरोबर. अगदी 4थीच्या पुस्तकापासून ते मोठ्या इतिहासकारांनी सुद्धा त्याच्याबद्दलची भाष्य केलेली आहेत. या पलीकडे काय तर या पलीकडचा जो मुद्दा होता तो दृष्टिकोनाचा एक होता. दुसरा मुद्दा होता तो आयडियांचा होता, म्हणजे संकल्पनांचा होता. अशा कोणत्या संकल्पना आहेत की ज्या काळाच्या ओघात विरघळून जात नाहीत, त्या कायमस्वरूपी टिकून राहतात. तर याबद्दलच्या 2 तपशील मी तुम्हाला पटदिशी समजेल असे सांगतो. त्यातला एक तपशील आहे की आपल्याकडे राष्ट्रवादाचा इतिहास लिहिलाय, पण राष्ट्रकाचा इतिहास लिहिला गेला नाही. आता राष्ट्रकाचा इतिहास म्हणजे काय तर मला एक राष्ट्र निर्माण करायचं आहे अशी कल्पना सुचणं आणि अशी कल्पना सुचली याच्याबद्दलचे अनेक तपशील येऊन जातात, परंतु ते सलगपणे त्याचा इतिहास मांडला गेला नव्हता. तर या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे की राष्ट्र नावाची कल्पना कशी जन्माला येते आणि ती प्रत्यक्ष आकारात नंतर कशी येते, म्हणजे राष्ट्र कसं उभा राहतं. तर राष्ट्र नावाची कल्पनेतला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे खुद्द शहाजी महाराजांनाच वाटणं की मी स्वतंत्र झालो पाहिजे आणि माझं राज्य असलं पाहिजे. त्यानंतर काही कारणांमुळे शहाजी महाराजांची
ते स्वप्न थोडं झालं. अंधुक दिसायला लागलं, तेव्हा जिजाऊ पुढे आल्या आणि त्यांनी स्वतः एक स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. बरोबर. आणि ते पुढे हे जे राष्ट्रक आहे त्या राष्ट्रकाला राष्ट्रात रूपांतरित केलं छत्रपती शिवरायांनी. बरोबर. हा एकूण म्हणजे कल्पनेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन म्हणून त्यात मांडण्याचा पुस्तकात प्रयत्न केलेला आहे. आणि ऍक्च्युली आधुनिक काळात असा प्रयत्न महात्मा फुलेंनी केला, कारण महात्मा फुलेंनी जो पोवाडा लिहिला शिवाजी ते महाराज शिवाजी महाराजांवरती, त्या पोवाड्यामध्ये त्यांनी जिजाऊंच्या तोंडात घातलाय तो पोवाडा. त्याच्यामुळे परिणाम काय, जिजाऊ स्वप्न पाहतायत स्वराज्याचं, म्हणजे राष्ट्रकाचं स्वप्न पाहतायत, असा तो मुद्दा पुढे येतो. म्हणून या पद्धतीने राष्ट्रक नावाची संकल्पना विकसित होत जाते. आता दुसरा नवीन काय मुद्दा तुम्ही म्हणाला तर तपशील म्हणजे ऐतिहासिक घडामोडींचे खूप आहेत, परंतु ते तपशील सर्व एका अर्थाने थोडे मर्यादित करण्यात आले होते. त्या मर्यादा क्रॉस करून पुढे गेलं तर असं लक्षात यायला लागलं की या राजकीय स्वराज्याबरोबरच एक भाषिक स्वराज्य आणि एक आर्थिक स्वराज्य अशी पण कल्पना होती. म्हणजे थोडक्यात स्वराज्याला अनेक कंगोरे होते, फक्त राज्य संस्था नव्हती, फक्त राज्य संस्था नव्हती. आणि मग त्या निमित्ताने पुढं असं बघायला गेलं तर अर्थकारण हे त्यांच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग झालं. म्हणजे त्यांच्या राजकारणाची व्याख्या राजकीय घडामोडींच्या बद्दलची आपण करायला गेलो तर केवळ युद्ध एवढी होत नाही, त्याच्या पलीकडे अर्थकारणाकडे पाहण्याचं एक दृष्टिकोन, आणि तो दृष्टिकोन इतका व्यापक आहे की एकाच वेळेस 10-20 पैलू ते उलगडून दाखवतात त्यांच्या प्रत्येक घडामोडीतून, असं दिसतं. म्हणून हे पुस्तक वेगळं लिहावं असं कल्पना आली. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत इकॉनॉमी या अर्थाने, अर्थकारण या अर्थाने विश्लेषण ज्यादा केलं गेलं. बाबा खूप बोर होत आहे, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. मग नेमक्या त्याच मुद्द्याकडे यायचं होतं. एक तर या पुस्तकातून तपशील तुम्ही म्हणाल तसे खूप आहेत, ते पूर्वी पण होते. त्या तपशिलांचा संकल्पनांच्या अर्थानं अन्वयार्थ लावणं हे एक महत्वाचं काम या पुस्तकात झालंय असं मला वाटतं. म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते की त्याचा अन्वयार्थ लावणं आणि तो लावताना आवश्यक ते संदर्भ वेगवेगळ्या साधनांमधून गोळा करून एका माळेत गुंफणं हे खूप चांगल्या पद्धतीनं तर्कशुद्ध पद्धतीनं या पुस्तकात आपण केलंय. मला अर्थकारणाकडे पुन्हा यायचंय. अर्थकारण हा खूप महत्वाचा विषय आणि तुम्ही तो पॉलिटिकल इकॉनॉमी या अर्थानं वापरत आहे, राजकीय अर्थशास्त्र या अर्थानं वापरत आहे. पॉलिटिकल इकॉनॉमी ही कन्सेप्ट शिवाजी महाराजांच्या म्हणजे एका अर्थानं मध्ययुगीन काळाशी तुम्ही ताडून पाहायचा प्रयत्न करताय आणि ते दाखवून देत आहे की त्या प्रकारची व्यवस्था शिवाजी महाराज अनुभवत आहेत. आणि मग शिवाजी महाराजांच्या किंवा कुठल्या राज्याच्या अर्थकारणामध्ये काही महत्वाचे घटक असतात, याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो आधुनिक भाषेमध्ये, की राज्याचं उत्पन्न येणार कसं, ते वसूल कसं करायचं, लोकांना त्रास न देता कर वसुली कशी करावी, त्याचा खर्च कसा करावा आणि तो खर्च मग कल्याणकारी राज्याची कल्पना वगैरे त्यामध्ये येते. आणि दुसरा जो भाग आहे याला जोडलेला तो व्यापार, ट्रेड, की जो आधुनिक काळात सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे शेतीच्या महसुलाच्या पलीकडे आधुनिक काळामध्ये व्यापाराला खूप महत्व आलंय. शिवाजी महाराजांच्या काळात कधी ते तितकं नसेल, पण या दोन्ही गोष्टींकडे शिवाजी महाराज अतिशय सजगपणे बघतायत. म्हणजे कर वसुलीकडे पण बघतायत, ते पारंपरिक जुलमी वसुलीच्या पद्धती नष्ट करतायत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला व्यापाराकडे पण ते काही आधुनिक त्या काळाच्या दृष्टीने बघितलं तर आधुनिक दृष्टिकोनातून बघतायत. तर या शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाकडे तुम्ही या पुस्तकात कसं पाहिलंय आणि पॉलिटिकल इकॉनॉमी या अर्थानं ते अर्थकारण कसं दिसतात? मला असं वाटतं की पॉलिटिकल इकॉनॉमी हा शब्द प्रयोग वाटताना असा वाटतो की तो आधुनिक आहे. आणि छत्रपती शिवरायांचा कालखंड साधारणपणे 16वे शतक असा मानला गेल्यामुळे बरेचसे पहिल्यांदा समस्या क्रिएट होते की त्या काळाला हा शब्द वापरावा का नाही. परंतु छत्रपती शिवरायांचा कालखंड हा पूर्णपणे मध्ययुग नव्हता. छत्रपती शिवरायांचा कालखंड हा मध्ययुगातून बाहेर पडून तूर्त किंवा नव्याने सुरुवात झालेली आधुनिकता होती.
बरोबर. तिला आरंभीची आधुनिकता असं म्हणतात. अर्ली मॉडर्निटी असा इंग्रजीत शब्दप्रयोग बरोबर. त्याच्यासाठी वापरला जातो. आणि अगदी जागतिक कीर्तीच्या व्यक्तींनी हे शब्दप्रयोग वापरलेत. म्हणजे उदाहरणार्थ कबीरावरती लिहिताना गे लॉम्बेट यांनी मॉडर्निटी हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे आधुनिकता. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धावरती लिहिताना मॉडर्निटीचा म्हणजे आधुनिकतेच्या संदर्भात लिहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ असा होतो की आधुनिकता ज्याला आपण म्हणतो ती काही कालवाचक नाही. आधुनिकतेचा अर्थ असा होतो की तुम्ही पारंपरिक दृष्टिकोन इकॉनॉमीचे सोडून नवे दृष्टिकोन कोणते स्वीकारले. आणि इथंच नेमका तत्वज्ञानात्मक प्रश्न उपस्थित होतो. आता जरी ही तत्वज्ञानात्मक चर्चा वाटली तरी महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये व्यापारी वर्ग आहे का, उद्योगपती वर्ग आहे का, तर महाराष्ट्रामध्ये नाही असं म्हणतात. ऍक्च्युली ह्याचा उलटफेर करणं म्हणजे जे आहे त्याला उलट करून दाखवणं हे छत्रपती शिवरायांनी केलं. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं, तर त्या काळामध्ये आम समाजामध्ये धारणा अशी होती की उच्च वर्णानंतर डायरेक्ट शूद्रच आहेत. म्हणजे त्यांना राज्याभिषेक करायला पण तसं खळखळ करण्यात आली. पण नुसतं क्षत्रियत्व नष्ट झाले असं नव्हतं तिथं म्हटलं, तर त्याच्याबरोबर वैश्यत्व पण नव्हतं. आणि त्या वैश्यत्वाचा इतका परिणाम आहे, आज सुद्धा महाराष्ट्र स्वतः असं म्हणायला तयार नाही की आमच्याकडे एक व्यापार उद्यम करणारा उद्योग करणारा वर्ग होता. आम्ही व्यापार करत नाही, उद्योग करत नाही असंच साधारणपणे मराठी माणूस मानण्याची पद्धत आहे. छत्रपती शिवरायांनी ह्याला उलट केलं. म्हणजे ते जे वैश्यत्वाची वृत्ती आहे, व्यापाराची जी धारणा आहे, तो मनोपिंड घडवला. आणि तो मनोपिंड घडवताना इथली फिलॉसॉफी जी जुनी होती द्वैवर्णिकांची ती मोडीत काढली. आणि मोडीत काढल्यामुळे परिणाम काय दिसतोय, तर तुम्ही जनरल निरीक्षण केलं छत्रपती शिवरायांच्या इतिहासातल्या अनेक घटनांचं, तर काही घटनांमध्ये धनगर समाज व्यापार करतोय, काही घटनांमध्ये बंजारी समाज मालाची नेहाण करतोय. आणि याच्यामुळे परिणाम असा होतो की ते समाज छत्रपती शिवरायांना आपले सगळे सोयरे मानतात. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागातील जे घाटमाथ्यावरचे लोक आहेत ते आजही छत्रपतींचा पेहराव घालतात किंवा टोपी तशी घालण्याचा प्रयत्न करतात, मुकुट तसा घालण्याचा प्रयत्न करतात, किंवा अजून एक गोष्ट म्हणजे ते डायरेक्ट उत्सव साजरा करतात. तर म्हणजे या वेगवेगळ्या जातींना जो व्यापाराचं अंगच नव्हतं असं म्हटलं गेलं, ते त्यांनी त्यावेळेस त्यांचं अंग उघड केलं आणि त्यांना त्या व्यक्तीला व्यापारातलं ज्ञान आहे हे कौशल्य पुरवलं. म्हणजे हे फिलॉसॉफिकल बाब झाली. आता आपण फिलॉसॉफिकल बाबच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष व्यवहारावरती आलो तर त्यांनी काय केलं की आपला इतिहास उलटा केला. म्हणजे जशी फिलॉसॉफी उलटी केली तसा इतिहास पण उलटा केला. मग इतिहासाला आपण म्हणत आलो होतो की इतिहासामध्ये आमची परंपरा कशी आहे की व्यापाराची नाही, तर ती काहीतरी वेगवेगळ्या घटनांची आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडची बंदरं आणि आपल्याकडच्या बंदरातून येणारे रस्ते, म्हणजे उदाहरणार्थ नाला सोपारा असेल, चौल असेल, इथून वरती येणारे सगळे रस्ते, घाटातले रस्ते, या रस्त्यांकडे पाहण्याची दृष्टी कशी होती, तर हे संरक्षणाचे मार्ग आहेत. शिवरायांनी हे व्यापाराचे मार्ग म्हणून बघितले. हे मोठा बदल आहे. हा, म्हणजे संरक्षणाच्या ऐवजी व्यापाराचा मार्ग म्हणून बघणं ही एकदम बदल करून टाकला. आणि खरं तर त्यांनी वाई आणि खालून येणारा रस्ता जो प्रतापगड बांधण्याची भूमिका घेतली, तिथं व्यापाराचा नाका त्यांनी बांधला. म्हणजे कर खालून वरती येताना बसवणे, वसूल करणे आणि पुढं माल जाणे. म्हणजे फक्त ती लष्करी संरक्षणाची व्यवस्था नव्हती, ती व्यापाराला संरक्षण देणं, कर वसुली करणं, अर्थकारणाशी कनेक्टेड व्यवस्था होती. आता प्रश्न पुढचा निर्माण झाला तो कोणता, इतिहासाकडे ते पाहत असताना काही लोकांनी त्याच्याकडे असं पाहिलं की हे परदेशी लोक व्यापार करत होते.
म्हणजे परदेशातून माल येत होता आणि तो अगदी म्हणजे तुम्ही कोणत्याही बाजूने बघितलं, म्हणजे उदाहरणार्थ शिवनेरीकडून माल मराठवाड्यात जात होता किंवा दुसऱ्या बाजूने सातपुड्याच्या रांगांमधून माल अगदी बुलढाण्यापर्यंत आणि अजिंठ्याच्या पर्यंत जात होता. आणि त्याच्या काय खुणा सापडलेल्या आहेत की जसे आपल्याकडे उस्मानाबादमध्ये एक देवीची प्रतिमा सापडली, तशीच ती युरोपमध्ये पण सापडलेली आहे. ते व्यापाराचं एक प्रतीक मानलं जातं. परंतु यांनी काय केलं की ते व्यापार करत होते युरोपियन लोक, त्याच्याऐवजी आपण व्यापार करत होतो. म्हणजे हे इथल्या लोकांना, स्थानिक ऐतदेशीय लोकांमध्ये ते व्यापाराची वृत्ती आहे असं पाहिल्यामुळं टोटल कोकणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. व्यापाराचं केंद्र झालं, ते व्यापाराचं केंद्रच झालं. आणि व्यापाराचं नुसतं केंद्र होण्याबरोबरच त्यांच्या मधला दर्यावर्दीपणा बाहेर काढला. म्हणजे कोकणी लोक कोण आहेत तर दर्यावर्दी आहेत आणि दर्यावर्दीच्या बोर्डीला ते व्यापारी आहेत, म्हणून ते मस्कत पर्यंत व्यापार करायला जहाज घेऊन जायला लागले. म्हणून नेव्हीची कल्पना हे डबल आली. म्हणजे एक संरक्षणाची नेव्ही अधिक मर्कंटाईल नेव्ही असं रूप दोन्ही एकत्रित आलं. म्हणजे ह्याच्यामुळं परिणाम असा झाला की आपल्याकडे दिसताना असं दिसत होतं की हे लोक कोकणी आपले काहीतरी समुद्रावरती करतायत, परंतु समुद्र हाच एक उत्पन्नाचं मोठं साधन आहे. ही पाहण्याची दृष्टी आली की जी देशावरती उत्पन्नाकडे कसं पाहिलं जात होतं की देशमुखी गोळा करणं असेल किंवा ते वसुलीचे अधिकार असतील, चौथ गोळा करणं असेल, पण ह्याच्यापेक्षा एकदम मोठी व्यापक दृष्टी आणि त्यातून हे व्यापार नावाची गोष्ट उदयाला आली. आणि हे निरीक्षण त्यांचं जे होतं हे त्यांना त्यांच्या वडिलांकडून उपजतच मिळालेलं होतं. वारसा होता. कारण वडील व्यापार करत होते असं नाही मला म्हणायचं, त्यांनी बँगलोर हे शहर जे बसवलं त्यात अनेक व्यापारी लोक होते. आणि दुसरा मुद्दा, त्यांचा ज्या व्यापाऱ्यांबरोबर संबंध आला होता ते व्यापारी सगळे दख्खनच्या पठारावरचा माल एकत्रित करत होते आणि कोकणाच्या मार्फत ते परदेशात पाठवत होते. त्याच्यामुळे त्यांनी काय पाहिलं, दख्खन मध्ये काय आहे ते आपण बाहेर कसं पाठवू शकतो, निर्यातीकडे त्यांनी पाहिलं. आणि परदेशात काय आहे त्याच्यावरती कर बसवून आपल्याकडे आणता येईल. पण तो कर पण असा बसवायचा, आपले ऐतदेशीय माल जो आहे त्याला कमीत कमी ज्यादा उठाव असला पाहिजे आणि त्यांच्या मालावरती ज्यादा कर आकारायचा की जो उदाहरणार्थ बारदेशातलं मीठ हे ज्यादा किमतीनं ते विकायला लावायचे आणि आपलं मीठ कमी किमतीनं विकलं जायचं. त्याच्यामुळे आपलं मीठ ज्यादा विकल्या गेलं. म्हणजे हे माल कसा विकावा ह्याचं तत्वज्ञान सुद्धा त्यांनी कराच्या मार्फत विकसित केलं. म्हणजे अगदी आधुनिक काळात पण आपण बघतो की बाहेरून येणाऱ्या शेतीमालावर जास्त टेप लावा म्हणजे तो येणार नाही आणि आपल्या शेतीमालाला उठाव मिळेल किंवा बाजार कायम राहील. हे जे आधुनिक काळातलं तत्वतंत्र आहे तेच जवळपास शिवाजी महाराज 16व्या शतकात राबवत होते, असं तुमच्या म्हणण्याचा अगदी बरोबर आहे. तसा लावता येईल. मला दुसरा एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे या पुस्तकाच्या अनुषंगानं. शिवाजी महाराजांचा लढा हा आदिलशाहबरोबर होता, निजामशाहीशी होता, पण प्रामुख्यानं मोगलांशी झाला आणि त्यातही औरंगजेबाशी झाला. औरंगजेब आणि शिवाजी महाराज हे इतिहासातलं काय म्हणता येईल की समोरासमोर आलेली व्यक्तिमत्व. औरंगजेबाचा बाज वेगळा आहे, शिवाजी महाराजांचा बाज वेगळा आहे. या दोघांच्याही विषयी खूप तपशील आपण याच्यामध्ये दिले आहेत आणि त्यात तुम्ही एक विधान केलेलं आहे की शिवाजी महाराज हे अनेक सत्तावादी दृष्टिकोनातून बघत होते आणि औरंगजेब हा एकसंघीकरणातून बघत होता सगळ्या सत्तेच्या रचनेकडं. तर या दोन्ही मधला नेमका फरक काय आणि शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचं प्रशासनाचं, राजकारणाचं, अर्थकारणाचं एकूणच मॉडेल, या दोन मॉडेलची तुलना आपण कशी केली आहे? मला असं वाटतं की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि टोटल हिंदुस्थानच्या दृष्टिकोनातून तर तो खूपच महत्वाचा होतो. ह्याचं कारण असं आहे, तुम्ही असं जनरल निरीक्षण केलं की छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये मी आता सांगितलं तसं राष्ट्र आधी उभा राहिलं, नंतर राष्ट्र उभं राहिलं. आणि औरंगजेबाचा तोच कालखंड आहे की ज्याने साम्राज्यच नष्ट केलं. त्याच काळात म्हणजे औरंगजेबाच्या कालखंडामध्ये प्रोसेसच उलटी घडली. म्हणजे एंड ऑफ स्टेट, एंड ऑफ नेशन
असं उलटी प्रक्रिया तो राबवताना दिसतो. मग या गोष्टीला प्रश्न असे विचारले की यात नेमका बदल काय आहे, म्हणजे असं घडलं का, का घडलं? एकदम एकमेकांच्या उलट प्रोसेस. तर यातले पहिला मुद्दा दिसतो तो म्हणजे सत्तेकडे पाहण्याचे दृष्टिकोन दोघांचे वेगळे आहेत. भिन्न होते. छत्रपती शिवराय सत्ता ही अनेक केंद्रांमध्ये असते याला मान्यता देत आहेत, आणि औरंगजेब सत्ता ही अनेक केंद्रांमध्ये आहे याला मान्यताच देत नाही. म्हणजे उदाहरणार्थ साधं उदाहरण घेतलं, छत्रपती शिवराय आग्र्याला जातात तेव्हा सत्तेचं केंद्र एका मंडळावरती सोपवून जातात. जिजाऊ आणि त्यांच्यासोबतचे हा, तर त्याच्या उलट आग्र्यावरून औरंगजेब जेव्हा दक्षिणेकडे येतो स्वतःकडे तेव्हा तिथं कुलूपच लावून येतो सगळं स्वतःकडे ठेवतो. स्वतःकडे. म्हणजे हा सत्तेकडे पाहण्यातला इतका प्रचंड मोठी तफावत दिसते ही एक सत्तेच्या बद्दलची. दुसरं भाषेबद्दलचं. भाषेच्या बद्दल छत्रपती शिवराय अनेक भाषांना मान्यता देतात, बरोबर. प्रत्येकाच्या भाषेचा यूज करून घेतात. म्हणजे उदाहरणार्थ जी लोक सांकेतिक भाषा बोलत होती, हो. अगदी पशु पक्ष्यांच्या आवाजाची भाषा बोलत होती, त्याचा सुद्धा वापर याच्यामध्ये दिसतो. आणि दुसरी बाजू त्यांची अशी उलटी दिसते की जे काय असेल ते एका विशिष्ट साचेबद्ध भाषेमध्ये बसवायचं आणि तेही धार्मिक लोकांच्या सल्ल्यानुसार ते करायचं. म्हणजे धर्माच्या विरोधात न जाता ती भूमिका होती. म्हणजे धार्मिक एका बाजूला ते वर्चस्व होतं. छत्रपती शिवराय मात्र इथं असं करत होते की ते विखरून देत होते. आणि फायनली शेवटचा एक मुद्दा होता, मान्यता कोणाची घ्यायची. तर प्रत्येक गोष्टीला मान्यता घ्यायला औरंगजेबाला धर्मापाशी जावं लागत होतं. परंतु छत्रपती शिवरायांनी नीट पाहिलं तर तो कालखंडच असा आहे उभा अक्का की त्या कालखंडामध्ये राजा आणि धर्म यापैकी राजा हा झटतोय की धर्माकडून सत्ता राजाकडे मान्यता मिळवण्यासाठी, आणि औरंगजेब असं करतो की धर्माची मान्यता मिळवाय जातो. आणि छत्रपती शिवराय जर धर्म मान्यताच देत नसतील तरी त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी राज्याभिषेक सुद्धा घडवला. ही जी फरक आहे या दोन व्यक्तिमत्वातला तो असा आहे की या भूमीला कुणी नीट समजून घेतलं तर छत्रपती शिवरायांनी समजून घेतलं. त्याच्यामुळे या भूमीनं जो प्रतिसाद दिला तो शिवरायांना अतिशय उत्तम दिला. आणि औरंगजेबाला प्रतिसाद न देता औरंगजेबाच्या विरोधात भूमीवरचे लोक गेले. आणि एकूणच परिणाम असा झाला की ते अभिजानांपुरते मर्यादित झाले औरंगजेब, आणि छत्रपती शिवराय ऍक्च्युली सर्वसामान्य लोकांचे झाले. हा दोघांच्या राजकारणातला व्यक्तिमत्वातला खूप मोठा फरक झाला. म्हणून रयतेचा राजा आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेब म्हणजे अभिजानाचा सरदारांचा राजा. एक तर परंपरेनं सत्ता त्याच्याकडे आली होती. त्यामुळे तो सम्राट होता जन्मताच, त्याला मिळण्याची शक्यता होती, त्याने लढून मिळण्याची शक्यता होती म्हणता येईल. त्यामुळे हे दोन बेसिक व्यक्तिमत्वच वेगळे आहेत व्यक्तिमत्व. आणि मग तुम्ही म्हणतात त्याचा एक हे आपोआप व्यत्यास काय निघतो की औरंगजेब हा धर्माला धरूनच करत होता. स्वाभाविकच त्याच्यामध्ये धार्मिक कट्टरता जास्त होती. पण शिवाजी महाराजांना शेवटी रयतेच राज्य करायचं होतं. त्यामुळे जिथं आवश्यक आहे तिथे ते धर्माला सोबतच घेत होते. पण जिथं काच होत होता तिथं धर्माला बाजूला ठेवून ते राज्य व्यवस्थेचं म्हणून डॉमिनन्स जो आहे तो सिद्ध करत होते. असं ऐकून आपल्याला या पुस्तकातून किंवा या चर्चेतून आपल्याला याच्यात आणखीन एक मुद्दा आहे. छत्रपती शिवरायांनी या भूमीवरचे लोक युद्धात कुठं मरतील अशी काळजी घेतली की मेले नाहीत पाहिजे. म्हणजे मानवता हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. मग त्यांनी ह्या भूमीला युद्धभूमी बनवलं नाही. औरंगजेबाने मात्र या भूमीला युद्धभूमीत रूपांतरित केलं. हा दोन व्यक्तिमत्वातला मेजर फरक आहे. आणखी एका गोष्टीकडे मला थोडंसं या पुस्तकाच्या अनुषंगाने लक्ष करायचंय. पुस्तकाच्या टायटलमध्ये आपण सकल जनवादी छत्रपती शिवराय म्हटलंय. सकल जनवाद, सकल जन, सर्वजन हे सगळे शब्द आपल्याला 19व्या शतकाचा शेवटचा आणि 20व्या शतकाचा सुरुवातीचा काळ, खास करून महाराष्ट्रात आपल्याला या शब्दावर खूप अशी वैचारिक घुसळण झाल्याचं दिसतंय. वेगवेगळ्या विद्वानांनी त्याच्यावर मांडणी केली आहे. तर हा शिवाजी महाराजांचा सकल जनवाद जो आहे तो नेमका काय आहे आणि तो कळत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या म्हणजे रूढीबद्ध जी रचना होती. म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हटलं की
2 वळणातच सगळं बसवायचा प्रयत्न झाला होता. त्याला झेप देत आहेत. उच्च नीचत्वाची भावना संपवत आहेत किंवा बौद्धिक काम हे विशिष्ट जातीचं, विशिष्ट वर्गाचं, त्याच्या पलीकडे जाऊन ते शूद्रांना सुद्धा बौद्धिक काम करण्याची मुभा देत आहेत. क्षात्रकर्म करण्याची मुभा देत आहेत. ब्राह्मणांना ते तलवार चालवायला लावत आहेत. तर हे सगळं जे काही समावेशन आहे, हे समावेशन शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये दिसतंय आणि त्या अर्थानं त्यांचं राज्य हे त्या काळच्या बाकीचे सगळे जे काही सुलतान, नवाब, राजे असतील त्यापेक्षा एकूणच आपल्याला वेगळं दिसतंय. हाच धागा तुम्ही जिजाऊंच्या चरित्रातही मांडला होता, सकल जनवादाचा. तर हा जो सकल जनवाद आहे तो पुढे जाऊन भारताची जी आपण संकल्पना मांडतो, आयडिया ऑफ इंडिया ज्याला म्हणतो, ती सुद्धा सर्व समावेशनाशी जोडलेली आहे. तर हे आधुनिक मूल्य शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्रात, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि त्यांच्या राज्यव्यवहारात सगळीकडे दिसतंय. तर ते आपण कसं उलगडून दाखवलं या पुस्तकामध्ये. आणि सकल जनवादी शिवराय असं म्हणत असताना त्याला तुम्ही कुठले संदर्भ दिले, ते आर्ग्युमेंट काय आहे तुमचं? ते मुख्य आर्ग्युमेंट असं आहे, सकल जनवाद हा शब्द प्रयोग एका कुठल्या अँगल वरती बेतलेला नाही. बरोबर. म्हणजे जसं की तो सामाजिक आहे का अँगल, तर फक्त सामाजिक नाही. तो फक्त आर्थिक आहे का, तरी नाही. म्हणजे आर्थिक, सामाजिक, फिलॉसॉफिकल, सांस्कृतिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या बाजू एकाच वेळेस पाहतो तो. आणि एकाच वेळेस या अँगल मधनं पाहिल्या गेल्यामुळे छत्रपती शिवरायांना जी दृष्टी आहे ती इतरांपेक्षा खूप डिफरंट आहे. म्हणजे त्यांना पाहण्याची अशी वेगळी दृष्टी असल्यामुळे ते फार लवकर पुढं काय होणार, पुढची कोणती प्रक्रिया घडवली पाहिजे हे कॅप्चर करतात. म्हणजे उदाहरणार्थ सह्याद्री हा सर्वांना उपलब्ध होता, परंतु सह्याद्रीत काय आहे हे पाहण्याची एक साम्यक दृष्टी त्यांच्याकडे होती. म्हणजे हे डोंगर पण आहेत, इथं डोंगरामध्ये साधन संपत्ती पण आहे, म्हणजे सागवान पण आहे, या ठिकाणी असणारं जंगल आहे की जे संरक्षणासाठी उपयोगाला पण येतंय, आणि इथं नाका बसवून व्यापार पण करता येतो. हे असं त्या भूभागाकडे पाहण्याचीच एक अनेक बाजूंनी, अनेक कंगोऱ्यांनी पाहण्याची दृष्टी, या अर्थाने तो सकल आहे. म्हणजे सर्व अंगांना स्पर्श करणारा भूप्रदेशाबद्दलचा दृष्टिकोन, तोच अर्थकारणाबद्दलचा दृष्टिकोन. म्हणजे उदाहरण दाखल काय, व्यापार पण करायचा आहे, परंतु व्यापार नुसता उपयोगाचा नाही, तर व्यापाराच्या बद्दलचे कर कसे बसवता येतील, व्यापाराचे कर बसवत असताना आपलं स्वतःचं सार्वभौमत्व टिकवून कसं ठेवायचं. म्हणजे व्यापार करण्यासाठी परवानगी दिली आणि कर कमी दिला बसवायला संधी, तर सार्वभौमत्वावर मर्यादा येणार. पण त्या किती सार्वभौमत्वावर मर्यादा येऊ द्यायच्या आणि कुठपर्यंत येऊ द्यायच्या नाहीत, हा एक मुद्दा ठरवलेली होती. तसाच तो मुद्दा आहे की राज्य निर्माण करत असताना आत्ताचा अहिल्यानगर आणि त्या काळातला अहमदनगर आणि आत्ताचं विजापूर आणि त्या विजापूरची राज्य व्यवस्था, कुतुबशाहीची राज्य व्यवस्था, यांच्याबरोबर संघर्ष पण आहे. परंतु हा संघर्ष कुठपर्यंत न्यायचा आणि कुठं थांबवायचा आणि तेव्हा कोणती भूमिका घ्यायची, तर त्या भूमिकेमध्ये काय दिसतं, तर पहिला मुद्दा त्यांचा हा दिसतो की दख्खनची बाजू घेतायत ते, आणि दख्खनच्या बद्दल असं म्हणतायत की दख्खन मध्ये निर्णय घेण्याचा राईट आम्हाला आहे. म्हणजे सेल्फ रूल ज्याला मॉडर्न काळात म्हटलं जातं, ते स्वराज्याचा दावा ते करतायत आणि ते ह्या दोन्ही राजवटींना पटवून देत आहेत की मोगलांच्या विरोधात आपण युती करून लढूयात. म्हणजे ते उत्तरेचं आक्रमण असं बघतायत, आक्रमण मोगलांकडे, आणि ते उत्तरेकडचं म्हणजे मोगलांचं आक्रमण, या अर्थाने ते पाहतायत. आणि पुन्हा उत्तरेकडे जे लोक आहेत त्यांना ते स्वतंत्र दृष्टी पण देत आहेत की तुम्ही तुमचं राष्ट्र उभा करा. जे सल्ला दिलेला आहे आणि ज्यातून लोक उभे राहिलेले आहेत उत्तरेकडचे, किंवा उत्तरेकडचे काही लेखक आलेत आणि त्यांच्यावरती लिहिण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या दृष्टीमध्ये राष्ट्र उभा करण्याची दृष्टी देत आहेत. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचा अँगल एका बिंदूवरती थांबलेला नाही, तर त्यांनी एकाच वेळेस अनेक बिंदू कसे कसे विखुरलेले आहेत ते पाहिलं.
इकॉनॉमीत पाहिलं, फिलॉसॉफीमध्ये पाहिलं, सोसायटीत पाहिलं, तेव्हा सोसायटीत त्यांना असं दिसलं, सोसायटीमध्ये समाजामध्ये की दोनच वर्ण होते बरोबर. आणि त्या दोन वर्णापैकी काहींना अधिकारच नव्हते. ज्यांना अधिकार नव्हते त्यांनाच पहिल्यांदा स्वराज्यात सामील केलं. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये रामोशी असतील, त्या काळातले पूर्वाश्रमीचे महार, मांग, मातंग वगैरे असतील सगळे. लोक, किंवा धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, आणि या लोकांनी लोकांकडे म्हणजे आज ज्याला आपण असं म्हणतो की हेर खातं, हो. तर ते हुल पथक हा. हे ज्ञानाचं एक नवं क्षेत्रच खुलं झालं. बरोबर. माहिती, इन्फॉर्मेशन. हा, म्हणजे औपचारिक ज्ञान ज्याला म्हटलं जात होतं की पुस्तकातलं, त्याच्या पलीकडचं हे ज्ञान ते धार्मिक पुस्तकातलं प्रामुख्याने त्या काळात. प्रामुख्याने. आणि उच्च जातींनी काय करावं ज्ञानाची कल्पना होती, तर धार्मिक पुस्तक वाचावं. त्याच्याऐवजी त्यांच्या हातात तलवार पण दिली आणि त्यांना व्यापार पण करायला लावला, त्यांना समुद्रावर न जायला पण लावला. म्हणजे ह्या अर्थाने दृष्टी प्रचंड व्यापक आहे, म्हणून ते सकल जनवादी आहेत. आणि ते समावेशन पण करतायत. समावेशन पण म्हणजे बाहेरून करतात. आलेल्यांचं पण समावेशन करतायत. त्यांच्याकडे हापशी आहेत, त्यांच्याकडे मुस्लिम आहेत, Yeah. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांनी सामावून घेतले. त्यांचा सन्मान पण ठेवतायत आणि त्यांना तुम्ही जे म्हणाला की या भागामध्ये निर्णय घेण्याचं काम किंवा निर्णय घेण्याचा अधिकार हा इथल्या इतर देशांना भूमिपुत्रांना आहे, हे कायम ठेवून त्या बाकी सगळ्यांना स्वीकारत आहेत. ही अशी एक व्यापक दृष्टी या पुस्तकाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या राज्यातली दिसते. आणि विशेष म्हणजे तेव्हाच 1648ला वेस्टफालियाचा करार झाला होता आणि त्यातून असे सार्वभौमत्व उदयाला आलतं. आणि हे नेमकं त्याच टप्प्यावरती ते सगळं छत्रपती शिवराय दावा करतायत की सार्वभौमत्वाचा, आणि म्हणून किती व्यापक दृष्टी, तर जागतिक दृष्टी सामावली जाऊ शकते बरोबर. इतकी दृष्टी विकसित होती ती. बरोबर. आणखी एका मुद्द्याचा या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. विशेषतः आप्पासाहेब पवार यांच्या हवाल्यानं आपण शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेविषयी लिहिले आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात दिसणाऱ्या लोकशाही तत्वांविषयी लिहिले. तर धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही तत्व आधुनिक काळात थोड्या आणखी वेगळ्या पद्धतीने बघितली जातात. त्या काळाशी सुसंगत, त्या काळाच्या चौकटीत आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे. तर ते कसं दिसलं तुम्हाला? म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हे तत्व, सिद्धांत म्हणून आपल्याला कशी दिसतात? मी तुम्हाला आत्ताच एक कहाणी सांगितली होती, तीच कथा विस्ताराने तुम्ही जर लक्षात घेतली तर असं दिसेल. मॉडर्निटीचा नुकताच जन्म झालाय. मॉडर्निटीचा नुकताच जर जन्म झालेला असेल बरोबर. तर ती धर्माचा पूर्ण नियंत्रण बाजूला सारण्याचा प्रयत्न आणि राज्याला ताकद देण्याचे. बरोबर. राज्याला जिथं ताकद मिळते, राज्य जिथं सार्वभौम होण्याचा प्रयत्न करतं, तिथं धर्मापासून ते अलिप्त व्हायला लागतं. हा जो पहिला प्रयत्न आहे, तर तो जागतिक पातळीवरचा आहे आणि तो छत्रपती शिवरायांमध्ये येतो, त्याच काळात येतोय. आता दुसरा मुद्दा, त्या क्षणाला काय ती धर्मनिरपेक्षता येऊ शकत नाही, परंतु मुद्दा तर असा होता की धर्मापेक्षा राज्य वरचढ आहे आणि धर्माने राज्याच्या मताप्रमाणे वागावं. आणि म्हणून तर छत्रपती शिवराय अनेक धार्मिक लोकांना तेव्हा त्या काळातल्या त्यांच्या राज्याचे नियमांप्रमाणे वागा असं ते सांगतायत. त्यांचे जे आज्ञापत्र असतील, त्यांचे जे कायदे कानून असतील त्याच्यानुसार. परंतु फार पण धर्माच्या विरोधात न जाता सगळ्या धर्मांमध्ये समभाव आणण्याचा, सहिष्णुता आणण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे या पातळीवर, सहिष्णुतेच्या पातळीवर किंवा सर्व धर्म समभावाच्या पातळीवर भारतात धर्मनिरपेक्षतेचं पहिलं रूप व्यक्त छत्रपती शिवरायांच्या काळात होतं. म्हणजे या अर्थाने ती येते. म्हणजे ती धर्मनिरपेक्षता पाश्चिमात्याच्या अंगाने येत नाही, ती भारताची गरज, महाराष्ट्राची गरज, भारतीय लोकांचं आकलन किंवा मावळ्यांचं आकलन, दर्यावर्दी लोकांचं आकलन या पद्धतीनं तिथं येते. म्हणून तर धर्मनिरपेक्षतेच्या पेक्षा सुद्धा धार्मिक सहिष्णुता आणि धार्मिक सामाजिक सलोखा, सोशल हार्मोनी या अर्थाने तो पॅटर्न होतो. म्हणून त्यांच्या प्रोजेक्टमध्येच स्वराज्याचा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक, सर्व जातीचे लोक सामील होताना दिसतात. बरोबर. मला आणखी एका तपशिलाकडे आपलं लक्ष वेधायचं आहे, तो प्रामुख्याने इंग्रजांची शिवाजी महाराजांचे संबंध. तर इंग्रजांशी संबंध ठेवताना त्याच्यात संघर्ष अनेक वेळा झालेले आहेत. इंग्रजांच्या व्यापाराला ते नाही म्हणत नाहीत. इंग्रजांच्या व्यापाराला एका हाताने प्रोत्साहन देत आहेत
पण त्यांना इथल्या राजकारणात सत्तेत हस्तक्षेप करू देत नाहीत. सत्तेत तुमचा संबंध नाही, व्यापारात तुम्हाला स्थान आहे, अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत, असं आपण तपशिलानं या पुस्तकात नोंदवलेलं आहे. तर ही म्हणजे पुन्हा आधुनिक काळाशी संदर्भ जोडायचा, तर आधुनिक काळात आपण काय म्हणतो की आम्ही व्यूहात्मक स्वायत्तता टिकवतो. म्हणजे आम्ही आमचे निर्णय घ्यायला स्वायत्त आहोत. आम्ही कुणाशी अलायन्स करू, कुणाशी फ्रेंडशिप करू, कुणाशी, तर ते करत असताना आमच्या अंतर्गत राजकारणात मात्र कुणाचा हस्तक्षेप नको, हीच भूमिका शिवाजी महाराज घेत आहेत. कदाचित त्यांना इंग्रजांची पुढची चाल कळाली असू शकते. त्यामुळे ते इंग्रजांची काया करताना त्यांचं चलन माझ्या राज्यात चालणार नाही असं स्पष्ट म्हणतात. तुमचा माल चालेल पण चलन तुमचं चालणार नाही. आणि चलन हे किती महत्वाचं आहे हे आता आपण आधुनिक काळामध्ये चलनाचं महत्व काय आहे आपल्याला माहिती आहे. तर म्हणजे 16व्या शतकामध्ये एखाद्या राजाला चलनाचं जागतिक व्यवस्थेतलं महत्व समजतं असं या सगळ्या तपशिलातून दिसतंय. डच्चांना ते सांगतात की गुलामांचा व्यापार मला मान्य नाही. तर हे जे सगळे शिवाजी महाराजांचे इंग्रजांशी संबंधातले पहिलं विशेषतः व्यूहात्मक स्वायत्ततेचा मुद्दा आहे, तर तो तुम्ही कसा उलगडलाय किंवा त्या संदर्भात तुम्हाला काय सापडलं तुमच्या संशोधनात? माझ्या संशोधनातून मुख्य म्हणजे यातलं जे सापडलं ते 2 वेगवेगळ्या रेषा असल्यागत दिसतात. आणि त्यापैकी भारतामध्ये इतिहास मांडताना प्रत्यक्ष अर्थवाद म्हटलं जातं. म्हणजे पुरावा असेल तरच बोला, पुरावा नसेल तर बोलू नका. परंतु हा मुद्दा काय माझ्या पुढे नव्हता. मी तो मुद्दा बाजूला ठेवला आणि त्याचा एक अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर्कशास्त्राच्या आधारे. आणि जो तर्कशास्त्राच्या आधारे अर्थ लागत होता तो असा होता की छत्रपती शिवरायांना ब्रिटिश लोकांनी इथं किल्ला घेऊच नये आणि ब्रिटिश लोकांची वखार जी असेल ती उखडून लावावीशी का वाटली, तर प्रदेश म्हणजे सार्वभौमत्व हे प्रादेशिक असतं, ही कल्पना स्थिर स्थावर झालती. म्हणजे 13व्या शतकापासून ती स्थिर स्थावर झालती. 13व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत ते कुठेही जगात पसरू शकत होती. ती छत्रपती शिवरायांपर्यंत येऊन पोहोचलेली होती. आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला की निर्णय भूप्रदेशावरचा म्हणजे भौगोलिक सार्वभौमत्व हे माझ्याकडे आहे, परंतु भूगोलाला इकॉनॉमीची पण जोड असते. म्हणजे ते व्यापाराला मान्य आहे. म्हणून इकॉनॉमी येण्यासाठी आपल्या राज्यामध्ये इकॉनॉमीचं दार खुलं ठेवण्यासाठी त्यांनी व्यापाराचे करार मदार केले. परंतु त्यांनी असा एक करार केला, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे डचांबरोबर, की माणसाची खरेदी विक्री करायची नाही. आणि ह्याचे 2 संदर्भ आहेत. एक, शिरवळवरून बऱ्याचदा म्हणजे व्यक्तींना विकलं जात होतं आणि ते परदेशातच जात होते, परंतु त्या ज्या व्यक्तींना त्यांनी थांबवलं आणि विक्री बंद करून टाकली, त्यातनं मुद्दा असा दिसतो की भूप्रदेश नागरिकाला, व्यक्तीला म्हणजे रयतेला त्या भाषेतल्या काळात नागरिकत्व देतं आणि ते जीविताचं संरक्षणाचं आहे. जीवित आणि संरक्षण असं दोन्ही ते लोकांच्या बद्दल पुरवतायत. म्हणून सार्वभौमत्वाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, तर लोकांच्या जीविताचं संरक्षण करणं, त्यांना मानवतावादी दृष्टी देणं. म्हणून ते प्रादेशिक सार्वभौमत्वाचं समर्थन करतायत. परंतु माणसाला जगवण्यासाठी आणि त्या राज्याला वैभवशाली बनवण्यासाठी इकॉनॉमी पाहिजे, ती आपल्या भूप्रदेशावरती ज्यादा मिळू शकत नाही. कारण भूप्रदेश कसा आहे, कधी डोंगराळ आहे, कधी पाऊस पडत नाही, तर कधी सुपीकपणा नाही, की जो आपण असं म्हणतो की गंगा जमुनेच्या खोऱ्यातला भूप्रदेश आणि हा महाराष्ट्रातला भूप्रदेश यामध्ये खूप फरक होता. त्याच्यामुळे त्यांनी परिस्थितीवरती आधारित हे एक नवं दार व्यापाराचं खुलं केलं होतं. आणखी एका संकल्पनेचा उल्लेख आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भात या पुस्तकात केलाय, ती म्हणजे महाराष्ट्र धर्म. त्याच्या अलीकडे पुन्हा नव्यानं खूप चर्चा चालू आहे. आणि हा महाराष्ट्र धर्म म्हणजे एका अर्थानं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक परंपराचं वहन करत उत्क्रांत होत आलेली संकल्पना आहे. ती काही अशी ठाशीव एका काळात अमुक आणि तशीच कायम राहिलेली नाही, उत्क्रांत होत आली. आपण या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या आजोबा मालोजी राजेंचा महाराष्ट्र धर्माची कल्पना, जिजाऊंची महाराष्ट्र धर्माची कल्पना, शिवाजी महाराजांची आणि त्याच्या आधी शहाजी राजांची संकल्पना, या सगळ्यातून तुम्ही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म मांडलाय. तर हा महाराष्ट्र धर्म नेमका काय आहे? कारण या संकल्पनेविषयी महाराष्ट्रात
खूप वेगवेगळ्या अंगाने चर्चा होती. तर शिवाजी महाराज महाराष्ट्र धर्मामध्ये नेमकं काय कॉन्ट्रीब्यूट करतात, त्यांचं स्वराज्य काय कॉन्ट्रीब्यूट करते आणि त्याचा आता आपल्याला काय उपयोग आहे किंवा त्याचा अर्थ आजच्या संदर्भात आपण कसा लावायचा महाराष्ट्र धर्माचा आणि शिवाजी महाराजांचा. मला असं वाटतं की या संकल्पनेकडे अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये अतिव्याप्ती वाढवल्यामुळे आणि दुसरं अतिव्याप्ती वाढली की संदिग्धता येते. तर ते दोन्ही आल्यामुळे समजायला अडचण येते. परंतु इतिहासाचा धागा न तुटू देता मालोजी राजे पासून ते अगदी छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत एकमेकाशी कनेक्ट केले हे मुद्दे. तर त्यातून काय अर्थ निघतो, तर पहिला एकच अर्थ होता, तो म्हणजे काय, तर लोक मारले जात होते आणि ते मारले जाण्याची कथा ही गोव्याची होती. म्हणजे तिथं एक इन्क्विजिशन सेंटर होतं. लोकांनी जर ख्रिश्चन धर्म नाही स्वीकारला तर त्यांना जिवंत जाळलं जायचं. हा, तर अशा वेळी प्रश्न उपस्थित झाला आणि आत्ताची आपली जी मुंबई आहे तिथं एक सभाच भरली होती. त्या सभेमध्ये देवीच्या मंदिरात सभा भरली होती. त्या सभेमध्ये हा मुद्दा मांडला होता की लोकांना जिवंत मारलं जातंय, ह्याच्यावरती उपाय काय. तर त्या उपायाची चर्चा अशी सुरू झाली की आपल्याकडे छात्र धर्म नाही, म्हणजे लढवय्य वृत्ती नाही आणि ती लोप झालेली आहे. ही जे कथानक आहे, हा जो सिद्धांत आहे, त्याचं करायचं काय. मग तेव्हा केवळ हा प्रश्न मिटवण्यासाठी आपण काय करू, तर लढण्याची परवानगी देऊ. मग तेव्हा असं म्हटलं नव्हतं की तुम्ही क्षत्रियत्वाला परवानगी देताय, तात्पुरतं संरक्षणासाठी परवानगी. मैकावतीच्या बकरीच्या संदर्भातली गोष्ट आहे आणि आंबेजोगाईचा जो सल्ला दिला होता तोही या संदर्भातला आहे. परंतु याचा दुसरा अर्थ प्रॅक्टिकल म्हणजे इंटरनल प्रदेशातल्या घडामोडीतून बाहेर निघाला. तो कोणता निघाला, तर तो पहिला अर्थ हा निघाला की आपल्याकडे घोड्यांची पागा नसेल तर आपण शत्रूला कसं थांबवू शकतो, आपण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो. मग घोड्यांची पागा पाहिजे आणि घोड्यांच्या पागेच्या बरोबर लढण्यासाठी शस्त्रास्त्र पाहिजेत. म्हणून घोड्यांची पागा, लढण्यासाठी शस्त्रास्त्र आणि शूरवृत्ती ही मालोजी राजांमध्ये प्रथमतः आली आणि मालोजी राजांनी आपल्या दोन्ही मुलांमध्ये ते शिफ्ट केलं. हा खरा पहिला महाराष्ट्र धर्माचा अर्थ आहे. तो अत्यंत छोटा वाटतो, परंतु लढणं, शूरता आणि शत्रूला परतवून लावणं आणि आपल्या संपत्तीचं रक्षण करणं, कारण लूट ही संपत्तीची होती. आता तो मुद्दा व्यापक कुठं झाला, तर तो मुद्दा कोल्हापूरला व्यापक झालाय. कारण रंकाळ्यावरती जेव्हा हे पडलेली होती आणि तेव्हा वनंगपाळ निंबाळकर यांच्यावरती हल्ला झाला. यांच्यावरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा लष्कर सावध नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे सगळं शस्त्रास्त्र बाजूला ठेवलेली होती आणि रंकाळ्याच्या पाण्यामध्ये ते आंघोळी करत होते. मग अशा वेळी प्रश्न काय क्रिएट झाला, तर जागृत होते कोण, तर मालोजी राजे. आणि मालोजी राजांच्या जागृतीमुळे जीव वाचला आणि तोही कुणाचा वाचला, तर वनंगपाळ निंबाळकरांचा वाचला. आता वनंगपाळ निंबाळकर म्हणजे 16 वजिरांचा काळ तो वनंगपाळ निंबाळकर म्हटलं जायचं. हिथं त्यांना खरं कळलं की महाराष्ट्र धर्म काय आहे, तर महाराष्ट्र धर्म म्हणजे अखंड जागरूकता. म्हणजे हे प्रक्रियेतून सुचलेली गोष्ट आहे आणि त्या प्रक्रियेतून सुचल्यानंतर मग पुढचा मुद्दा आला की आपण सुट्ट राहून उपयोगाचं नाही, तर आपण बेकी म्हणजे नष्ट होणं आणि एकी म्हणजे स्वराज्य, आणि त्या बेसवर आधारित वनंगपाळ निंबाळकरांनी 3 महाराष्ट्रातली घराणी एकत्र जोडली. ते महाराष्ट्र धर्माचं छत्रपती शिवरायांच्या घराण्यातलं तत्वज्ञान म्हणता येऊ शकतं. आणि ते कोणतं, तर खुद्द वनंगपाळ निंबाळकरांची मुलगी जाधवरावांच्या घरात दिली.
त्याच्यानंतर बहीण जाधवरावांच्या घरांमध्ये दिली. वनंगपाळांची मुलगी पुन्हा शहाजीराजांच्या घरामध्ये दिली. आणि भोसले, निंबाळकर जाधव आणि जाधव अशी 3 घराणी एकत्र जोडली गेली. जिथं 3 घराणी एकत्र जोडली गेली म्हणजे नीट तुम्ही पाहायला गेलं तर वनंगपाळ निंबाळकर काय म्हणतायत, आमचा वंश कोणता आहे. त्याच्यानंतर जाधवरावांचा वंश कोणता आहे आणि इकडं भोसल्यांचा. भोसलेंचा वंश कोणता आहे. म्हणजे या 3 वेगवेगळ्या वंशाच्या कल्पनांचं एकीकरण करून आम्ही एकीच्या आधारे आमचं स्वतःचं संरक्षण करू शकतो, आम्ही राज्य निर्माण करू शकतो आणि रयतेचं संरक्षण करू शकतो. ही खऱ्या अर्थाने प्रायमरी महाराष्ट्र धर्माची म्हणजे आमचं कल्पना. राज्य निर्माण करू शकतो हा त्यातला गाभ्याचा भाग आहे. म्हणून राजकीय जाणीव ही त्या ही महाराष्ट्र धर्माच्या मुळाशी आहे. मुळाशी आली. आणि तुम्ही नीट बघितलं गेलं तर एक शहर आहे पश्चिम महाराष्ट्रातलं फलटण, हो. दुसरं आहे विदर्भातलं सिंदखेड बुलढाणा बुलढाणा. आणि तिसरं आहे वेरूळ मराठवाड्यातलं. हो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे जोडलं या मार्फत जर बघितलं तर हा ब्रिजच आहे महाराष्ट्राला जोडणारा. म्हणून महाराष्ट्र धर्म या राजकीय प्रक्रियेतून जन्माला आलेला आहे. तो विशिष्ट अशा काव्य रचनेतून नाही उदयाला आलेला. शेवटचा प्रश्न विचारतो. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपण या ग्रंथावर बोलतो आहोत. तर शिवाजी महाराजांच्या सगळ्या कार्यानंतर त्यांनी शेवटी ठरवलं की आपण आता राज्याभिषेक करून घ्यायचा. आणि ते सार्वभौम राजे झाले. त्याच्या आधी शालिवाहनानंच शक सुरू केला होता, त्यानंतर शिवाजी महाराजांचा शक सुरू झाला. तर त्या अर्थानं महाराष्ट्रातली किंवा एकूण त्या काळातल्या हिंदुस्थानातली खूप मोठी घटना होती, ज्याची औरंगजेबाला सुद्धा दखल घ्यावी लागली. की आपल्या विरोधातले राज्य स्वराज्य तयार झाले, ते उद्या साम्राज्य होऊ शकते. याची जाणीव औरंगजेबाला पण झाली. तर या शिवाजी महाराजांच्या निर्णयानं आणि राज्याभिषेकानं नेमकं काय बदललं, म्हणजे महाराष्ट्रात काय बदललं, देशात काय बदललं? मला असं वाटतं की सर्वात मोठा बदल झाला तो हा झाला, संपूर्ण हिंदुस्थानमध्ये तुम्ही पाहिलं तर साधारणपणे मुस्लिम लोक जरी ते इथं आले, स्थायिक झाले, तरी सुद्धा त्यांच्यापेक्षाही एक त्यांच्या आधीचा समूह होता, हो. तो स्वतःला हिंदू म्हणत होता. हो. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनत्वाची भावना होती. म्हणजे अगदी ते हिंदुत्ववादी असणारे सावरकरही मांडतायत. आणि तुम्ही जर नीट बघायला गेलं तर महात्मा फुलेंच्या लिटरेचरमध्ये सुद्धा की शूद्र अतिशूद्र म्हणून त्याचं वर्णन जे केलेलं आहे तर ते फार न्यूनत्वामध्ये गेले होते की कॉन्फिडन्स नाही. अनेक दिवसापासून आपलं राज्यच नाही. आता छत्रपती शिवरायांनी राज्य स्थापन करण्यामुळे आणि त्याच्यापेक्षा राज्याभिषेक करण्यामुळे यांना एवढा आत्मविश्वास आला की आपण एक राज्यकर्ता वर्गच आहोत, आपण राज्य करू शकतो. आणि दुसरा मुद्दा, राज्य करण्यासाठी जेवढ्या कला लागतात त्या सगळ्या आहेत आपल्या. त्या आपल्याकडे सगळ्या कला आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ज्ञान पण आपल्याकडे आहे, इकॉनॉमी पण आपल्याकडे आहे. इकॉनॉमी आपण मिळवू पण शकतो, आपण संरक्षणाचे डावपेच पण आखू शकतो, लष्कर पण उभं करू शकतो, लष्कराला शिस्त पण लावू शकतो, लष्कराला मी या राज्याचा विश्वस्त आहे अशी एक नजर पण देऊ शकतो. एक वेगळेपण आहे तुमच्या पुस्तकात म्हटलं. लष्कराला शिस्त आणली आणि लष्कराला विश्वस्त बनवलं. म्हणजे ही इतकं वेगळे पण होतं की त्या वेगळेपणातून पुढचा सगळा तुम्ही जर बघितला आधुनिक महाराष्ट्र तर किंवा आधुनिक भारत, तर आधुनिक भारताला तुम्ही असं विचारलं की तुमचं राष्ट्र कुठं आहे, तर प्रत्येक माणूस छत्रपती शिवरायांपाशी जातो. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ महात्मा फुलेंमध्ये गेला तरी ते तिथंच जात आहेत, आणि हिंदुत्ववाद्यांनाही विचारलं तरी ते पुन्हा छत्रपती शिवरायांमध्ये जातील. आणि सर्वसमावेशक असणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांना पश्चिम बंगालमध्ये विचारलं तरी ते तिथंच जातील. म्हणजे राज्याभिषेकाने एका काय केलं तर आधुनिक काळामध्ये तुम्हाला राज्य आणि राष्ट्र निर्माण करायचंय याचा स्रोतच निर्माण करून दिला की जो फार मोठा वैचारिक ठेवा होता आणि तो दृश्य रूपातला होता. तर मगापासून आपण सकल जनवादी छत्रपती शिवराय या पुस्तकाला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं समजून घेतो आहोत. हे पुस्तक
अनेक अर्थानं वेगळा आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या घटनांचा तर तपशील ते देतेच, पण त्याच्या पलीकडं मगापासून आपण ज्या गोष्टींवर चर्चा करतो आहोत त्या अर्थकारण असेल, समाजकारण असेल, महिलांविषयीचा दृष्टिकोन असेल, अशा अनेक गोष्टींचा उहापोह अतिशय तर्कशुद्ध आणि मनोज्ञ पद्धतीनं करते. त्यामुळं ही एकूणच इतिहासाकडं बघण्यात किंवा इतिहास लेखनात एक अतिशय भरीव अशी भर या पुस्तकाच्या निमित्तानं डॉक्टर प्रकाश पवार यांनी टाकलेली आहे. पवार आपण सकलमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पुस्तकवाला या आमच्या पॉडकास्टमध्ये आपण आपल्या ग्रंथाविषयी माहिती दिलीत, त्याबद्दल सकलमच्या वतीनं मनापासून धन्यवाद. पाहत राहा सकलम. पुढच्या वेळेला नव्या पुस्तकासह पुन्हा भेटूया पुस्तकवालामध्ये. धन्यवाद. धन्यवाद.